मंगरुळपीर तालुक्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे। अडाण नदीच्या प्रवाहातून एक अनोळखी मृतदेह वाहून जाताना दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। 16 सप्टेंबर रोजी सकाळी मंगरुळपीर ते कारंजा रोडवरील हायवेवर शिवणी गावाजवळील पुलाखाली हा मृतदेह वाहताना स्थानिकांना दिसून आलाय। याची माहिती मिळताच तहसीलदार रवींद्र राठोड आणि मंगरुळपीर पोलीस स्टेशनचे PSI ज्ञानेश्वर धावळे यांनी तात्काळ मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध आणि बचाव पथकाशी संपर्क साधला। पथक प्रमुख जीवनरक्षक दीपक सदापळे यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव कार्य सुरू करण्यात आले। त्यांच्यासोबत अतुल उमाळे, शेखर केवट, अंकुश सदापुळे, विष्णू केवट, शुभम भोपळे, सागर डाके आणि संजू पाटील हे सहकारी बचाव साहित्य आणि बोटीसह घटनास्थळी दाखल झाले। दुपारी 4 वाजल्यापासून ते खडी धामणीपर्यंत मोठ्या प्रमाणावर सर्च ऑपरेशन करण्यात आलं। मात्र नदीला आलेल्या मोठ्या पुरामुळे आणि जोरदार प्रवाहामुळे मृतदेह शोधण्यास यश आलं नाही। संध्याकाळी अंधार झाल्याने सर्च ऑपरेशन थांबवण्यात आलं असून दुसऱ्या दिवशी सकाळपासून पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात येणार आहे। या संपूर्ण सर्च ऑपरेशन दरम्यान मंगरुळपीर पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर शेळके, PSI धावळे यांच्यासह पोलीस कर्मचारी रमेश जाधव, संजय घाटोळे, प्रमोद थोरवे, नितीन रवणे आणि उमेश ठाकरे उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी।